जय भीम. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 34व्या वर्गात आपणा सर्वांचे स्वागत करते. या वर्गाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने करूया. यासाठी मी संविधान फाउंडेशन यूथ टीम मेंबर मिस अपूर्वा कांबळे यांना आमंत्रित करते. नमस्कार. मी आता भारतच्या संविधानाची उद्देशिका वाचते. आवाज येतोय बरोबर? हो. भारत का संविधान उद्देशिका. हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथ निरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 ईस्वी को एतद द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और आत्मसमर्पित करते. धन्यवाद. थँक्यू अपूर्वा. आजच्या शाळेसाठी आपल्या सोबत आहेत माननीय अमोल मडामे सर. अमोल सर मुंबई येथील नशाबंदी मंडळाचे मुख्य. वर्गाचा विषय आहे संविधानातील आर्टिकल 47 आणि नशाबंदीचे कार्य. सर, आजच्या शाळेत संविधान फाउंडेशन नागपूर तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेड खोब्रागडे सर आणि सदस्य प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम सर सुद्धा आपल्या शाळेत उपस्थित आहेत. मी पुढे जाण्यापूर्वी आजच्या विषयावर चर्चेतील कार्यक्रमात मी संविधान फाउंडेशन तर्फे थोडक्यात माहिती सांगू इच्छिते. संविधान फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिटेबल, नॉन पॉलिटिकल सोशल ऑर्गनायझेशन आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत संविधानिक मूल्ये, तत्वे आणि तत्वज्ञानाचा संदेश पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये घटनात्मक संस्कृती रुजवणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेड खोब्रागडे सरांनी नागपूर जिल्हा परिषदला सीईओ असताना त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकारात शाळांमध्ये प्रस्तावनाच्या दैनिक वाचनाने संविधान ओळख या मोहिमेची सुरुवात केली. हा एक प्रकारचा अभिनव उपक्रम होता. रोज सकाळी मुले संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करू लागले आणि त्याद्वारे प्रत्येकाच्या घराघरात संविधान पोहोचले. 26 नोव्हेंबर 2005 रोजी जेव्हा प्रथम संविधान दिन साजरा करण्यात आला तेव्हा फाउंडेशनने पुढे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. परिणामी आधी महाराष्ट्र राज्य सरकारने आणि नंतर भारत सरकारने ते देशव्यापी केले. आता दरवर्षी 26 नोव्हेंबरला राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. संविधान ओळख अभियान पुढे नेण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2012 मध्ये इजेड खोब्रागडे सरांनी संविधान फाउंडेशनची स्थापना केली. आम्ही संविधान आणि संविधान संबंधित विषयावर कार्यशाळा, चर्चासत्रे, विधान व्याख्यानमाला, परिषदे, संमेलन इत्यादी आयोजित करत आलो आहोत. त्याचबरोबर भारतीय संविधानाशी संबंधित सर्व विषयांवर चर्चेसाठी संविधानाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली. संविधान जागृतीसाठी आमचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक शनिवारी आम्ही आपल्यासारख्या मान्यवर पाहुण्यांना संविधानाशी संबंधित विषयावर त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत असतो. आज संविधान फाउंडेशन संचालित संविधान शाळेचा हा 34वा वर्ग आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे या वर्गात स्वागत करते. मी संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजेड खोब्रागडे सरांना आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी आजच्या माननीय अतिथींचा परिचय करून द्यावा. सर. संविधान फाउंडेशनच्या वतीने माननीय अमोल मडामे सरांचं मी स्वागत करतो. त्यांनी तसा परिचय पाठवला नाही, पण मला त्यांचा जो परिचय आहे की ते नशाबंदी मंडळामध्ये चिटणीस आहेत, मुख्य संयोजक आहेत. महाराष्ट्र राज्याचं ते नशाबंदी मंडळ आहे आणि एक मोठं काम आहे. एक सत्यमेव जयते हे यूट्यूब चॅनल पण
मध्ये त्यांनी मला एकदा निमंत्रित केलं होतं. तर समाजाचे जे वेगवेगळे विषय आहेत आणि संविधानाशी निगडीत जे विषय आहेत त्याला फोकस करून एक जागृतीचं काम मडामे सर करतात. एवढंच नाही तर संविधान रक्षक असा एक जो एक ग्रुप आहे संविधानाच्या जागृतीसाठी, त्यामध्ये आम्ही सगळे आहोत. डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम आहेत, मदामे सर आहेत, आणि अजूनही आणि ते सगळी मंडळी ते ज्या ग्रुपमध्ये आहेत तेच आपापल्या एक संघटितपणे आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा संविधान जागृतीचं काम करत असतात. एकूणच हा जो आजचा जो विषय आहे तो आर्टिकल 47 आणि नशाबंदीचं कार्य, खरं म्हणजे आर्टिकल 47 हे संविधानाच्या भाग 4 मध्ये येतं. ते ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणतो, राज्याचे नीती निर्देश, त्यामध्ये हे आर्टिकल 47 आहे. आणि आर्टिकल 47 असं सांगते की जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यापैकी असल्याचे मानेल. म्हणजे राज्याचं प्राथमिक कर्तव्य सुद्धा आहे की या देशाच्या नागरिकांच्या आणि जनतेच्या ज्याचं जे पोषणमान आहे आणि त्याचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याचं सार्वजनिक आरोग्य उंचावलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे पण असं प्राथमिक कर्तव्यामध्ये आर्टिकल 47 मध्ये आहे की विशेषतः मादक पेय आणि आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज एरवी सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजे नशाबंदी आहे, व्यसनमुक्ती आहे, यामुळे नागरिकांना आरोग्य स्वास्थ्य लाभेल व जीवन आनंददायी होऊ शकेल अशा पद्धतीची एक कार्यवाही राज्य शासनावर संविधानाने टाकली आहे. आणि आता आपण असं बघतो आहे की नशेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, माणसं उद्ध्वस्त झालेले आहे. आणि आता आपण मुंबईमध्ये जे आता मागच्या 1-2 महिन्यापासून जे सारखं आपण बघतो आहे तो एक नशेचाच प्रकार आहे की त्यामुळे एक तरुण पिढी सुद्धा उद्ध्वस्त होते आहे. त्यामुळे एक नशाबंदी म्हणजे नशा कशाची पण असू शकते, म्हणजे ते मादक द्रव्याची तर आहेच, ती आपल्या प्रकृतीला हानिकारक आहे, आपले त्याच म्हणजे त्याचं माणसाचं आरोग्य धोकादायक आहे. आणि मग जेव्हा असे माणूस नशाधीन होऊन जातो, नशेच्या ऍडिक्ट होतो, ज्याला आपण ऍडिक्शन म्हणतो, ऍडिक्शन होऊन मग तिथे दारूची असेल नशा किंवा मग अजून कुठली पण नशा असू द्या, ही नशा ही ऍडिक्टच करते माणसाला. आणि ते हे ऍडिक्ट झालं की मग माणसाचं जे अधिपतन आहे ते अधपतन सुरू होऊन जाते. मग ते आरोग्याचं असेल, त्याची आर्थिक स्थिती खालावली जाते. आणि एकूणच माणसाला जे सन्मानाने जगण्याचं जे अभिवचन संविधानाने दिले आहे ते कुठंतरी त्याचा त्याच्यावर एक प्रतिकूल परिणाम होतो. आणि प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे, संविधानाने जरी सांगितलं असेल तरी ते समजलं पाहिजे. आणि मग समजत नाही म्हणून नशाबंदी मंडळासारखे आणि मदामे सर आहेत, आमच्या ते वर्षा विलास आहेत, ही सगळी मंडळी मनापासून काम करत असते लोकांमध्ये जागृती आणणं की या नशेमुळे आपलं नुकसान होतं. तसं म्हणजे समाजामध्ये पण भ्रष्टाचाराची पण आता नशा लोकांना चढलेली आहे, सत्ता संपत्तीची नशा चढली आहे. त्याच्यामुळे पण समाजातला जो जो वर्ग वर आला पाहिजे, जो शैक्षणिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्यांना इतराच्या बरोबर आणायचं असेल तर त्यांचं पण शोषण होत असतं. म्हणजे हे ज्या ज्या समाजमान्य गोष्टी नाहीत, म्हणजे ह्या सगळ्या समाजमान्य गोष्टी नाही आहेत. नशा करणं हे समाजमान्य नाहीच आहे. त्याच्यासाठी कायदे आहेत, मंडळ काम करतात, संविधानाने सांगितलं आहे, त्याच्यानंतर सरकारने आणलेले कार्यक्रम आहेत. असं एक एकूणच त्याची फार मोठी व्याप्ती आहे. आर्टिकल 47 ची आपण फार कधी चर्चा होत नाही. त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की जे नशाबंदी मंडळाचं काम आहे त्याची माहिती लोकांना व्हावी. आणि आर्टिकल 47 महत्वाचं आहे की जनतेचं पोषणमान आणि राहणीमान उंचावणार आहे. आणि जसं आर्टिकल 21 मध्ये आपण राईट टू लाईफ आणि डिग्निफाईड लाईफ म्हणत असतो, फक्त
माणूस आला जन्माला म्हणून कसंही जगणे नाही, तर त्याच्या जगणं अर्थपूर्ण झालं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे, त्याचं सन्मानाचं जगणं असलं पाहिजे. आणि हा एकूणच संविधानाने ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे, संधी दिलेली आहे, सरकारवर त्याची जबाबदारी टाकलेली आहे, व्यवस्था निर्माण केलेल्या आहे. एवढंच नाही तर नागरिकांना स्वतःहून त्यांनी या या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि आपलं जीवन चांगलं केलं पाहिजे, असा एक प्रेरणादायी विचार त्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणूनच संविधानाची जागृती म्हणजे त्या ज्या ज्या सगळंच चांगलं आहे, पण काही गोष्टीवर फोकस करून त्याची एक चर्चा करणं हा एक संविधान शाळेचा उद्देश आहे. आणि यामध्ये अमोल मादामे सरांचं फार मोठं काम आहे. त्यांची माझी अशी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि असं चर्चेतनं एक आपला परिचय आहे. आणि म्हणून आपण या विषयावर म्हणजे नशाबंदी मंडळाचं नेमकं काय काम चालतं, कशा पद्धतीचं आहे आणि लोकांनी काय केलं पाहिजे स्वतःचं जीवन चांगलं करण्यासाठी, स्वतःचं कुटुंब चांगलं करण्यासाठी आणि या सगळ्या वाईट गोष्टीपासून ज्या नशेमुळे माणसाला उद्ध्वस्त करत असतात, दूर राहण्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, असा एक चांगला मौलिक संदेश आर्टिकल 47 संविधानाच्या आर्टिकल 47च्या संदर्भात मदत साहेब देतील. मी त्यांचं परत स्वागत करतो आणि मग त्यांना विनंती करतो की आपण या कार्यशाळेमध्ये आपले विचार मांडावे. तत्पूर्वी मी एक विनंती पण करू इच्छितो की संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही संविधान मित्र ही संकल्पना मागच्या वर्षीपासून आम्ही सुरू केलेली आहे. त्याचा आम्ही एक लिंक तयार केली आणि एक फॉर्म तयार केला. त्याच्यात कुठेही पैसे भरायचे नाही, कुठलीही आम्ही मेंबरशिप फी ठेवलेली नाही, पण संविधान जागृतीच्या साठी जे जे आपापल्या स्तरावर पण काम करणारी मंडळी आहे, पण त्यांनी पण संविधान फाउंडेशनच्या या संविधान मित्रच्या या मध्ये सहभागी व्हावं आणि आपण सगळे मिळून हे संविधान जागृतीचं काम अधिक चांगल्या पद्धतीने आपण प्रभावीपणे करू शकतो. ते शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यांना पण त्यांनी त्यांच्यामध्ये पण जागृती करण्याची फार आवश्यकता आहे. आता स्वातंत्र्याचे 75 वर्ष हे जे अमृत महोत्सवी वर्ष आहे, या वर्षामध्ये पण काही फोकस कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रभर संविधान फाउंडेशन आणि इतरही संस्था आहेत त्यांना सोबत घेऊन आपल्याला सगळे मिळून आपण एक चांगल्या पद्धतीने करण्याचा एक आमचा विचार आहे. त्यामध्ये म्हणूनच आम्ही संविधान मित्र ही संकल्पनामध्ये की फ्रेंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन, फ्रेंड्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं त्याला पैशाची गरज नाही आहे, पण साथ आवश्यक आहे आणि हे देशाच्या संविधान लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आहे. म्हणून मी एक नम्र विनंती आहे, माझं आव्हान आहे की जे आम्ही कार्यक्रमाच्या वेळेस जे आम्ही सोशल मीडियामध्ये कार्यक्रमाचे वक्ते आणि विषयाची माहिती देतो, त्यामध्ये आम्ही संविधान मित्रची पण लिंक देत असतो. तर ती लिंक आपण उघडावी, फॉर्म भरावा आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावी अशी विनंती आहे. मी आता अमोल मदामे सरांना विनंती करतो की आपण या विषयावर आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम सर. मुळात का आमचा तसा काही प्रत्यक्षात असा परिचय नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांचा परिचय झालेला आहे असं सर म्हणतात आणि ते नक्की खरं आहे. पण त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की अण्णा हजारांचं जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या वेळी मी अण्णांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. अण्णा को गन्ना दो. आझाद मैदानात जी काय 2000 लोक होती त्यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलं होतं. आणि मग मला पत्रकारांनी विचारलं होतं की हे असं काय टायटल आहे की एवढं 72 वर्षाच्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने का हे म्हणताय. तर मी त्यांना म्हणालो की ते जे व्यवस्था परिवर्तन करू इच्छित आहे किंवा जी लोकपाल नावाची व्यवस्था आणू इच्छित आहे, त्या व्यवस्थेला संविधानामध्ये कुठे स्थान नाहीये किंवा त्याची आवश्यकता सुद्धा नाहीये. आणि म्हणून जर तुम्हाला चौथाच करायचा असेल तर गन्ने का करो, संविधान का मत करो, अशा प्रकारचं ते टायटल आपण लिहिलं होतं. पण सरांचा जरी माझा परिचय प्रत्यक्ष नसला तरी सरांच्या कार्याचा परिचय मला असल्यामुळे अण्णा हजारांच्या आंदोलनात मला हे जाणवलं की जर अण्णासारखी व्यक्ती, एक ज्येष्ठ समाजसेवक जर संविधान साक्षर नसेल, संविधानातली बेसिक गोष्ट जर त्यांना माहिती नसतील, तर हे सामान्य जनतेचं काय हाल असेल.
आणि त्यामुळे सरांच्या प्रेरणेने, कारण सरांनी जे कार्य केलेलं आहे, ज्याची आज सुरुवात आपण देशभर बघतोय, की ह्या मोदी सरकारच्या माध्यमातून देशभर ती सुरुवात होतेय. तर त्यावेळी आम्ही हा विचार केला, की जर अण्णांसारख्या व्यक्तींना हे माहिती नसेल, तर मग आपण असं करूया, की संविधान साक्षर बना नावाची एक मोहीम चालू. आणि त्यामुळे सरांचा प्रत्यक्ष जरी मला परिचय नसला, म्हणजे प्रत्यक्ष भेट जरी नसली, तरी त्यांच्या कार्याची मला भेट आहे. आणि मग भेट झालेली आहे, माहिती आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही संविधान साक्षर बना, ज्याची लाईन होती, संविधानिक संस्कृतीच्या निर्मितीसाठी. म्हणजे भारतामध्ये कुठलीही संस्कृती असू दे, वाढू दे, परंतु जोपर्यंत ह्या देशामध्ये संविधानिक संस्कृती रुजणार नाही, जो संविधान फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे, जोपर्यंत संविधानिक संस्कृती रुजणार नाही, तोपर्यंत ह्या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, त्याची उन्नती होईल, याविषयी मी शासन केलं. त्यामुळे संविधानिक संस्कृती रुजवणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं कर्तव्य एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाचं. पण आज आपण बघतो, की संविधान म्हटलं की काही ठराविक समाज घटकच त्याला आकर्षित होतात किंवा ते त्यांना मानतात असं दिसतं. पण जेव्हा केव्हा एखाद्यावर अन्याय होतो, आता ओबीसींची मुवमेंट सुरू आहे. ओबीसींना किंवा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून बाबासाहेबांचे कोटेशन्स दिलेले आहेत नारायण राणे समितीने त्यावेळी. म्हणजे जेव्हा तुम्हाला अधिकार हवे असतात, तुम्हाला काहीतरी हवं असतं ह्या देशामध्ये, जे तुम्हाला अनेक वर्षांपासून मिळालेलं नाही, तेव्हा तुम्हाला संविधानाची आठवण होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं, जर त्याआधीच जेव्हा तुम्हाला भूक लागते किंवा तहान लागते, तेव्हा तुम्ही विहीर खोदता, संविधान चाळायला घेता. परंतु त्याआधी जर तुम्ही संविधानाविषयी बेसिक माहिती घेतली, एक छोटीशी पुस्तिका पण मी लिहिलेली आहे, संविधान साक्षर बना नावाची, ज्याच्या जवळजवळ 3 ते 4,000 कॉपीज एक 20 रुपयाला मी ठेवली होती. आणि एक बेसिक 22 पानाची ती पुस्तिका होती. पण त्याच्या संपूर्ण संविधान एक साक्षर बना, म्हणजे तोंड ओळख तरी झाली पाहिजे. कारण संविधान शिकवणं, आणि मी वर्ग सुद्धा घ्यायचो, जवळपास 350 ते 400 विद्यार्थ्यांना मी संविधान साक्षर केलेलं आहे, वर्ग घेतलेले आहे. 4-4 तासाचे 3 सेशन्स व्हायचे आणि मग 4थ्या सेशन्सला आम्ही परीक्षा घ्यायचो. आणि त्या परीक्षेतून मग लोकांना संविधान साक्षर झालंय अशा पद्धतीचं सर्टिफिकेट द्यायचो. पण हे सगळ्या कार्याची जी प्रेरणा आहे, ते मी सांगू इच्छितो, खोब्रागडेकर सर हे आमची प्रेरणास्थान आहेत. आणि त्या माध्यमातून हे काम आम्ही तेव्हा सुरू केलं होतं. आजही काही प्रमाणात ते काम सुरू आहे. तर आजचा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे कलम 47. जरी ते मार्गदर्शक तत्वाच्या अंतर्गत असलं, तरी मार्गदर्शन महत्वाचं आहे जीवन जगताना किंवा आपलं आयुष्य उंचावत नेताना किंवा आपलं ध्येय गाठत असताना. मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शन महत्वाचं आहे. जसं एखाद्या व्यक्तीला जर मार्गदर्शन मिळालं नाही, तर तो त्याचं करिअर घडवू शकत नाही, तो योग्य दिशेने जाऊ शकत नाही. मग अशा वेळी जर मार्गदर्शक तत्व जर पाळणार नसेल सरकार, तर हे सरकार भरकटू शकतं, याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून कलम 47 जे आहे, ते अतिशय महत्वाचं असं कलम आहे, ज्याविषयी अनास्था, म्हणजे मला विशेष करून आंबेडकरी समाजाविषयी ह्या कलमाविषयी अनास्था जास्त दिसून येते. मला माफ करा, जर माझं काही चुकत असेल तर प्रेक्षक वर्गांना मी विनंती करतो, मला माफ करा. परंतु ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक 17वी प्रतिज्ञा आहे, बरोबर 17वी प्रतिज्ञा आहे, की लक्ष जावं 17 याने 17 असं म्हटलं जातं, असं मी वाचलं सुद्धा आहे, की बाबासाहेब जेव्हा एखादा पॅरेग्राफ किंवा एखादं आर्टिकल लिहायचे, तर ते 12-13 वेळा चेक करून लिहायचे. मग एकच ओळ लिहिलेली आहे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये, की मी दारू पिणार नाही. आणि आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणात बौद्ध म्हणवणारे जे पंचशीलाचं धारण करतात, ते सुद्धा जर ह्या विषयी गंभीर नसतील, हा विषय समजून घेणार नसतील आणि हा विषय समाजापर्यंत नेणार नसतील, तर तुम्ही कितीही संघर्ष करा,
पण त्या संघर्षाला शिलाची जोड नसेल, चारित्र्याची जोड नसेल आणि निर्व्यसनी व्यक्तित्वाची जोड नसेल, तर तो संघर्ष फलदायी ठरत नाहीये. बाबासाहेबांनी हजारो वर्षाचा इतिहास बदलला शील चारित्र्यावर आणि व्यसनमुक्त जीवन जगण्यावर. त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. परंतु जर आपण हे समजणार नसो, आपल्याला आज यश का नाही मिळत आहे, त्यामागचं सुद्धा मी कारमीमांसा अशी करतो, की जे चळवळ आहे, ती चळवळीवर व्यसनांचा कार्यकर्त्यांवर कॅडर बेस नाही तर क्वार्टर बेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्यावर अशीच अवस्था कुठल्याही चळवळीची येऊ शकते. आणि त्यामुळे अत्यंत नम्रपणे, विनम्रपूर्वक हात जोडून मी विनंती करतो प्रेक्षक वर्गांना, की कुठल्याही समाजाचा असो, आपण निर्व्यसनी नाही राहिलो तर आपण आपला समाज, आपण आपलं स्वतःचं कुटुंब आणि स्वतः जीवन घडवू शकत नाही. आणि त्यामुळे कलम 47 अत्यंत महत्वाचा आहे. आणि परत मी एकदा सांगू इच्छितो, की संविधान हे अनेक धर्मांच्या ग्रंथांच्या वर कसं काय आहे. काही धर्मांमध्ये कोणत्या सीझनला, पावसाळ्यात कोणती दारू प्यावी, कोणत्या फुलांची दारू प्यावी, त्यानंतर हिवाळ्यात कोणत्या फुलांची दारू प्यावी, उन्हाळ्यात कोणत्या फुलांची दारू प्यावी, अशा स्वरूपाचं लिहिलेलं आहे की कोणत्या फुलांचे म्हणजे त्यापासून दारू कशी निर्माण करावी, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आहे. पण पुन्हा एकदा संविधान हे धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ असं ठरतं, की संविधान सांगतं की लोकांचं आरोग्यमान, आयुष्यमान उंचवायचं असेल तर औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त मद्याचा वापर केला नाही पाहिजे किंवा उत्तेजनार्थक जी काही पदार्थ आहेत त्यांचा वापर नाही केला. आणि म्हणून संविधानाचं हे आर्टिकल व्यक्तिगत आयुष्यासाठी, सामाजिक आयुष्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी म्हणालो राष्ट्रहितासाठी कसं काय, चीनमध्ये अक्षरशः दारू पाजून चीनला गुलाम केलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं पण तसं. लोकांना सुरुवातीला तिथे दारू दिली, त्यानंतर लोक सोनं देऊन दारू प्यायला लागली आणि गुलाम झाली. तर अशा पद्धतीने अनेक राष्ट्र जर दारूमुळे गुलाम होणार असतील, व्यसनांमुळे गुलाम होणार असतील, तर मग एक कुटुंब, एक व्यक्ती यांची काय मजाल आहे. त्यामुळे हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या कलमाच्या अंतर्गतच आपण बघतोय की बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी झाली. त्यामुळे सर बोलता बोलता एक महत्वाचं वाक्य म्हणाले की आपलं कुटुंब पण उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे का आवश्यक आहे. बिहारमध्ये जशी दारूबंदी झाली, कलम 47 नितीश कुमारांच्या स्वप्नात आलं आणि मी दारूबंदी करेन असं नाहीये. तुम्हाला कोण किती झालं तरी याच्या बाहेर, ह्या चौकटीच्या बाहेर कार्य करू शकत नाही. आणि ही चौकट बाबासाहेबांनी आखून दिलेली आहे आणि एवढी मजबूत मेख मारलेली आहे की हे 7वी पास आणि 8वी नापास लोक संविधान बदलण्याची जी भाषा करतायत ना, ते त्यांच्या बापाला शक्य नाही. आणि म्हणून संविधान मित्र ही जी कॉन्सेप्ट आहे, अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. रक्षक, सैनिक ही खूप मोठी गोष्ट आहे, मग ते पुढची गोष्ट आहे. पण तुम्ही जर मित्रच बनला नाही, मैत्रीच केली नाही, तर मग रक्षण कसलं, आणि रक्षण कसलं आणि सैनिक कसलं. त्यामुळे मित्र बनणं ही खूप अत्यंत महत्वाची आहे. मैत्री करणं, संविधानाशी आपलं नातं जोडणं. आणि मैत्रीमध्ये आपण जात नाही बघत, धर्म बघत नाही, प्रांत बघत नाही, लिंग बघत नाही, आपण मैत्री करतो. त्यामुळे मला हा शब्द आहे ना खूप आवडला, रुचला, की मित्र का. कारण मित्रामध्ये कुठेही आपला चॉईस आहे. मित्र बनताना हा चॉईस माझा आहे आणि जो संविधानाने पण दिलेला आहे. आणि बुद्ध पण म्हणतात, तुम्ही पहिले स्वतः स्वीकारा, मी म्हणतोय म्हणून नाही. तर हा जो चॉईस आहे ना, हा चॉईस मला खूप आवडला. या शब्दामधला जो चॉईस आहे, तो चॉईस खूप महत्वाचा आहे. आणि मित्र बनल्याशिवाय आपण रक्षण करू शकत नाही आणि संविधान सैनिक सुद्धा बनवू शकत नाही. त्यामुळे मी सरांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा चांगला कॉन्सेप्ट आपल्यापर्यंत आणलेला आहे. काल मी सुद्धा संविधान मित्र झालेलो आहे
आणि एक संविधान मित्र म्हणून संविधान फाउंडेशनशी जोडून काम करण्याची माझी इच्छा राहील आणि जे काय आपल्याला सोबत म्हणून करता येईल मी त्यामध्ये नक्कीच सहभाग घेऊ इच्छिन आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे जाऊन संविधान लोकांना समजवण्याचा आणि संविधानाविषयी जागृती करण्याचा मी प्रयत्न करतो. तर विषय असा आहे की कलम 47 का महत्वाचा? तर दारूबंदी फक्त दारू नाहीये. दारू आता हा विषयच राहिला नाही व्यसनांमध्ये. दारूला अत्यंत म्हणजे साधं व्यसन लोक मानायला लागले. आणि अडचण अशी आहे की हा जो विषय आहे दारू हा विषय राजकीय विषय होत नाही आणि राजकीय विषय न झाल्यामुळे त्याविषयी लोकांमध्ये जागृती होत नाही आणि जे लोक काम करतात त्यांना तुच्छतेने लेखतात लोक. हे काय काम आहे? म्हणजे मी 10-11 वर्षापूर्वी आम्ही 2009 ला नशाबंदी मंडळ ताब्यात घेतलं किंवा त्यावर आम्ही नवीन पिढी आली. संत तुकडोजी महाराजांच्या प्रमुख याच्यामध्ये स्थापनेमध्ये हे मंडळ स्थापन झालेलं आहे. प्रतिभाताई पाटील स्वतः ह्या मंडळात 1974 ला कार्यरत होत्या. अनेक मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पर्यंतचे या मंडळामध्ये येऊन त्याचं कामकाज बघून जात होते. असं हे प्रेस्टिजियस असं मंडळ आहे. आज आम्ही आल्यानंतर नवीन टीम आल्यानंतर यंग टीम आल्यानंतर राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत म्हणजे देशातलं सर्वोच्च पुरस्कार आपण मंडळाला आपल्या कार्यामुळे प्राप्त करून घेतलेला आहे. लोक आम्हाला म्हणतात अहो एवढा तुम्हाला पुरस्कार मिळाला पण कुठं कमी तर झालेले दिसत नाहीत लोक. अगदी बरोबर म्हणणं आहे त्यांचं. मी त्यांना असं म्हणतो त्याला असं उत्तर आहे की तुम्ही हॉकीचा खेळ किंवा फुटबॉलचा खेळ बघितला. आपण काय करतो हॉकी आणि फुटबॉलच्या खेळामध्ये आपण काय करत असतो जर्मनीने 5 गोल केले आणि अर्जेंटिनाने 4 गोल केले एवढंच बघतो. पण हे 4 आणि 5 गोल करत असताना जो गोलकीपर आहे हा गोलकीपर किती गोल अडवतो हे कोण मोजत नाही. आमचं जे कार्य आहे हे कार्य गोलकीपरचं आहे आणि हे गोलकीपरचं कार्य हे असंच निरंतर चालू राहणार आहे कारण 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं अरे बाबा व्यसनांपासून लांब राहा तरी लोक अजून सुधरत नाही. हे किती मोठं कार्य आहे किती भयंकर नशा आहे. जे एकदा एकदम म्हणजे काही मित्र मला बोलतात अरे कधीतरी पिलं तर काय प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो प्रेक्षकांना मुंबईचे सगळे डान्स बार बंद करण्यामध्ये माझा मुख्य रोल आहे. मुख्य वाट. आम्ही जय भीमवाले फक्त आरक्षण आणि याच्यासाठी काम करत नाहीत. मुंबईमध्ये 1250 बार होते. काही बार अजूनही सुरू असतील. त्यांच्या तक्रारी वगैरे सुरू असतात. पण 1250 बार होते. आज असतील मोठावर मोजणे एवढे. तेव्हा 9 दिवस वेषांतर करून अक्षरशः वेषांतर एकदम गुंडा स्टाईलचं वेषांतर करून मी 2006 ला 9 दिवस मुंबईचे डान्स बार पालथी घातले. माझ्यावर जबाबदारी होती डान्स बार मध्ये मायनर मुली कशा पद्धतीने नाचवल्या जातात आणि पैसे उडवले जातात. त्यावेळी अगदी छोटे असे नोकियाचे फोन होते सर. आता तरी आपल्याकडे खूप सुविधा आहे. पण त्या नोकियाच्या फोनमध्ये आम्ही काही टीम बनवली. 4-5 लोक माझ्याबरोबर असायची. 8-10 लोक बाहेर असायची आणि ह्या टीम मधून आम्ही मुंबईच्या दादर मधला बे वॉच नावाचा एक बार आहे. आज त्याचं नाव वेगळं झालेलं आहे. तिथे आम्ही गेलो आणि तिथे मायनर मुलीला कशा पद्धतीने नाचवलं जातं हे शूट केलं. पैसे कसे उडवले जातात हे शूट केले आणि आर पाटलांना ते आम्ही दिले त्यावेळेचे गृहमंत्री जे होते सॉरी त्यांना आम्ही दिले आणि त्यांच्या माध्यमातून संविधानिक निर्णय झाला ना. बघा ताकद काय आहे. एक जर महत्वाचा व्यक्ती बसला पदावर आणि त्याची जर इच्छा असेल तर डान्स बार नावाची घातक प्रवृत्ती पनवेलला मला सांगण्यात आलं 22 इंजिनियर मुलं एड्समुळे गेलेली आहेत डान्स बारमुळे. मुलं कोल्हापूरवरून यायची. कोल्हापूरवरून पनवेल 5-6 तासात पनवेलला. घरच्यांना सांगायचं मी अभ्यासाला मित्राकडे चाललोय. संध्याकाळी निघायचं 6-7 वाजता 12-1 वाजता पनवेल 12 ते 4 एन्जॉय करायचं. 4 वाजता परत घरी 10 वाजता पोरगा घरी. कोणाला काय कळतं. 22 मुलं. एक डान्स बार होता त्याच्या बाजूला
घर होतं, बिल्डिंग होती. त्या लोकांची तक्रार यायची, की आमच्या मुलींचं लग्न होत नाहीये कारण बाजूला डान्स बार. त्या काळात आम्ही 2-3 डान्स बार फोडले सुद्धा. तर हे अशा पद्धतीचं कार्य आहे. कारण हे दिसून येत नाही आपल्याला. हे नशा किती घातक आहे. पण ज्याच्या घरात नशेबाज माणूस आहे ना, त्यांना विचारा. त्यांच्या घरच्या आई-बहिणींना विचारा. नर्क झालेलं आहे घर, नर्क. काही बोलता येत नाही, काही करता येत नाही, ना लक्ष असतं, ना काय असतं, ना पैसा असतो. त्यामुळे कलम 47 वर कार्य करत असताना अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक कलम संविधानातील खूप महत्वाचा आहे आणि आयुष्य म्हणजे भारतीय व्यक्तीचं आयुष्य उंचावण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बिहारचं जे मी उदाहरण देत होतो, ह्याच्यात असं आहे, की बिहारचं उदाहरण देण्यामागचं कारण असं आहे, तिथे संपूर्ण दारूबंदी झाली आणि दारूबंदी झाल्यानंतर तिथला असा सर्व्हे आलेला आहे, की ज्या महिला कधीही एक्स्ट्रा साडी घेत नव्हत्या, त्या महिला वर्षाकाठी 3 ते 4 साडी घ्यायला लागल्या. घरात चांगली भांडी-कुंडी आली. मुलांच्या शिक्षणाकडे खर्च वळला. तर असा सगळा फरक दारूबंदीच्या माध्यमातून बिहारमध्ये झाला. आता ही सगळी सुरुवात कशा पद्धतीने झाली, एक साधारणपणे एक 2-4 मिनिटं मी याचं विवेचन करतो आणि त्यानंतर कशा स्वरूपाचे काम आपण करू शकतो, करायला पाहिजे, या संदर्भात आपण चर्चा करूया. तर 1750 मध्ये दारूतून उत्पन्न मिळवलं पाहिजे, हा कॉन्सेप्ट डेव्हलप केला ब्रिटिशांनी, की दारूवर कर लावायला पाहिजे आणि दारूवर कर लावलं आणि दारूतून कर जर मिळाला आपल्याला, तर त्या करातून आपण देश चालवूया, राष्ट्र चालवूया. आता बघा, संविधान सांगतंय लोक कल्याणकारी राज्याची आपल्याला स्थापना करायची आहे. म्हणजे इन्कम मिळवणं, उत्पन्न मिळवणं हे सरकारचं काम नाही वाईट वस्तूंपासून. आज एसटीचा जो प्रश्न आहे, एसटी नफ्यात आली पाहिजे, नफ्यात आली पाहिजे. अरे कशी येईल एसटी नफ्यात? एसटी नफ्यात आणणं हा उद्देशच नाही एसटी सुरू करण्यामागचा. बरोबर. लोकांना सेवा मिळाली पाहिजे. लोकांचं दळणवळणाचं साधन स्वस्त आणि घरापर्यंत उपलब्ध झालं पाहिजे, गावापर्यंत उपलब्ध झालं पाहिजे. हे जर एसटीचं मुख्य तत्व असेल, ती प्रॉफिटेबल कशी होईल? आणि त्यामुळे लोककल्याणकारी राज्याची जेव्हा कल्पना आपण करतो, संकल्पना जेव्हा आपण राबवतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की अशा करांपासून, अशा वस्तूंपासून कर मिळवणं हे अत्यंत घातक आहे. कारण सरकार एक प्रकारे व्यसनांना प्रमोट करण्याचं, त्यांची जाहिरात करण्याचं काम करतं, असं यातून दिसतं. आणि म्हणून व्यसन का व्यापार ना करे सरकार, ही आमची घोषणा आहे, की व्यसनांचा व्यापार नाही केला पाहिजे आणि याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. बाबासाहेबांचा संपूर्ण दारूबंदी-बिंदीवर विश्वास नव्हता आणि आम्ही तेच म्हणतो. आमचं जरी नाव नशाबंदी असलं, तरी आम्ही दारूबंदी संपूर्ण व्हावी असंही म्हणत नाही. पण व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा. व्यसनांपासून समाज लांब जावा यासाठी काम केलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात, "ज्याला दारू प्यायची आहे, त्याला ती रेशनवर द्यावी." रेशनवर कधी द्यावी? जर मला दारू हवी आहे, तर मला डॉक्टरने लिहून दिलं पाहिजे, प्रिस्क्रिप्शन दिलं पाहिजे, की तुम्ही दिवसाला 2 पॅक पिऊ शकता. बस तेवढीच त्याला देण्यात यावी. याच्याने काय होईल? तर कोण किती दारू पिते लक्षात येईल, दारूचं उत्पन्न कमी. आज काय होतंय? आज दारू सर्रास विकली जाते. दारूचे निर्बंध हे आहेत, काही नियम आहे. तुम्हाला एक तर लायसन पाहिजे. लायसन असेल तर तुम्हाला दारूची बॉटल मिळणार आहे. हे दारूची बॉटल जेव्हा आपण खरेदी करायला जातो, तेव्हा कोणी विचारत नाही. कायदे तर परफेक्ट आहेत. कायदे एक नंबर आहे. पण कायद्यावर चालायचं नसेल तर काय करणार? त्याचं कारण आहे. मध्ये अन्नधान्यापासून दारू निर्मितीचं धोरण आणलं सरकारने. या विरोधात आम्ही आंदोलन केलं. गुढीपाडवाचा दिवस होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. वर्षा बंगल्यावर गेलो आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक गिफ्ट आणलंय सर आम्ही तुमच्यासाठी. लोकमत चॅनल आणि सगळ्या चॅनलने ते सगळं दाखवलं होतं. एक गिफ्ट आणलंय.
तर सगळे सुरक्षा रक्षक म्हणत होते, काय गिफ्ट आणलंय? बोललो, हा दारूचा खंबा आणलाय साहेबांना. बोलले, असं कोण गिफ्ट देतात का? मी बोललो, ज्या पालघर मध्ये अगदी मुंबईपासून 60-70 किलोमीटर अंतरावर असलेलं एक हे आहे, जिल्हा आहे, मेळघाट मध्ये कुपोषणाने जर मुलं मरत असतील, म्हणजे अन्न मिळत नाही, किती सुंदर शब्द दिलाय बघा, कुपोषण. जर भूकमळी म्हटलं असतं तर अंगावर काटा येतो ना. बळी म्हणायला पाहिजे त्याला, कुपोषण म्हटलं नाही पाहिजे. कुपोषणाने 20 मुलं दगावली. कशा बातम्या येतात? म्हणजे ये जे कलम कसाई है, इनसे यही सीखना है की कोणत्या शब्दाची धार, तीव्रता कमी करायची. भूकबळीने जर इथे हजारो मुलं दरवर्षी मरणार असतील आणि तुम्ही अन्नधान्यापासून दारू बनवणार असाल, त्याच्यात फार सगळ्या मंत्र्यांचे कारखाने, 36 कारखाने आम्ही बंद करायला लावले सर. म्हणजे तेव्हा आम्ही ते आंदोलन केलं आणि त्याची फार गाजावाजा आला. 1.5-2 वर्ष ती केस चालली. शेवटी सरकारला लाज वाटली. सरकारने सगळे त्यांचे जे पुरावे आहेत ते स्वतः नष्ट केले आणि आम्हाला मुक्त केलं. आमची तर तयारी होती. कारण आम्ही केलं होतं, हे टीव्हीवर आलं, सगळीकडे दिसत होतं. पण सरकारला सरकारची लाज वाटली आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या केसेस मागितल्या. तर हे असं कार्य आहे आणि हे असं आहे. मला माझे मित्र म्हणजे बोलता बोलता माझा तो विषय राहिला. मला माझे मित्र असं म्हणतात, अरे कधीतरी प्यायली तर काय प्रॉब्लेम? नक्कीच सांग. लोक म्हणतात, अगदी बरोबर. कारण लोकांना त्याची तीव्रता नाही माहिती ना. समजा 100 लोकांनी एकच ग्लास घेतला, एकच ग्लास किंवा एकदाच दारू प्यायली, तर सर्वेक्षण असं सांगतं की 20% लोक, 100रातले 20 ही व्यसनी होण्याची शक्यता जास्त आहे. आता कोण गॅरंटी घेईल? तू गॅरंटी घेऊ शकतोस का रे बाबा, की मी आता प्यालोय पण मला व्यसन नाही लागणार? तर व्यसनी माणसं काय म्हणतात, मला चढलीच नाहीये. तुम्ही बघा, तो काय म्हणतो, मला चढलीच नाहीये. आता किती वाजले सांगू का म्हणतो. पहिला स्वतःला प्रूव्ह करायला तो हे सांग, आता किती वाजले सांगू का. पहिल्या पॅकला, दुसऱ्या पॅकला, तिसऱ्या पॅकला तो आऊट. तर ही अशी जी अवस्था आहे. आणि मित्रांनो, हे फक्त व्यसन, हे फक्त मी माझ्या बापाची पितो, तुझ्या बापाचं काय जातं, हे एक फेमस डायलॉग आहे. मी विदर्भातलाच आहे, गोंदिया जिल्ह्यातला आहे. मोहाची दारू पिणारे लोक खूप बघितलेत आणि काय अवस्था अनुभवलेली आहे मी लहानपणापासून बघत आलोय. खूप वाईट परिस्थिती बघितलेली आहे मी माझ्या बापाची पितो, तुझं काय झालं? अरे बाबा, तू तुझ्या बापाची पी, पण येणाऱ्या 5 पिढ्यांना का बर्बाद करतो? काय म्हणताय? 5 पिढ्यांचा काय प्रश्न? लक्षात घ्या, लोकांना तीव्रताच माहिती. एक सुंदर जोडपं होतं सर. मी नेहमी हे उदाहरण देतो. आमच्या जेव्हा लेक्चर्स होतात, लोकांना मोटिवेट करायचं असतं, आकर्षित करायचं असतं, तर मी हे नेहमी उदाहरण देतो. एक जोडपं होतं आणि नवरा होता अभिषेक बच्चन सारखा. तर नवरी कशी असेल? मग समोरून उत्तर येतं, ऐश्वर्या राय. म्हणलं, इथेही तुम्ही सलमान खानवर अन्याय करताय. म्हणजे एक्झाम्पल मध्ये पण तुम्ही सलमान खानवर अन्याय करताय बोललो. असं हसत खेळत त्यांना नेतो. कॉलेजमध्ये हे गोष्टी सांगणं खूप आवश्यक. ह्याच विषयाला जोडून एक विषय सांगतो. मुंबईला एक 5-7 वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा म्हणजे फार टेन्शनवाली गोष्ट असायची. आता युवा सेनेची लोक स्वतः करतात साजरा, कारण बेसच नाही ना. विरोधाला विरोध. तुमचा बेस भक्कम असेल तर तुम्ही अजून हजारो वर्ष तुमचा विचार शाश्वत राहतो, जो बुद्धाचा विचार शाश्वत आहे. तर बेस नाही. मग आम्ही व्हॅलेंटाईन डे ला विचार केला कि हम वैलेंटाइन डे मनाएंगे और वो भी अपना मरीन लाइन्स पे मनाएंगे. वैलेंटाइन डे, प्रेम करा खुल्लम खुल्ला, जोडीदार मात्र निर्व्यसनी निवडा. कोण विरोध करेल? आज 11-12 वर्ष झाले सर. पैसे नसायचे,
अनुदान अत्यल्प असायचं. आजही यावर्षी अनुदान आलेलं नाही. शेवटी येतं मार्चमध्ये. ते पण काटछाट करून जे येतं ते येतं. पैसे नव्हते. आम्हाला ओरिजिनल घोडे घ्यायचे होते. आम्ही काय केलं, कापडी घोडे मागवले, जे असतात ना नाटकांमध्ये. 300 रुपयाला एक, 600 रुपयात आलं. एक जोडपं होतं आमच्याकडे, नुकतं लग्न करणार होते ते. त्यांना म्हटलं, तू नवरा आणि नवरी बनायचं. ते बोलले ठीक आहे. नवरा नवरी ते बनले. त्यांची मिरवणूक काढली सर. मरीन लाईन्सला मिरवणूक काढली आम्ही सगळ्यांनी. गाजा वाजा गाजा करत परमिशन घेतली रीतसर. त्याचा एवढा इफेक्ट झाला. तो फोटो सकाळला फ्रंट पेजला छापून आला. म्हणजे तुम्ही काम करत असताना तुम्हाला पैशाचीच आवश्यकता असं नाही. आज मीडिया फोटोजेनिक झालेला. तुम्ही त्यांना प्रॉपर फोटो द्या. मरीन लाईन्सला एक नवरा नवरी बसलेल्या जोडप्यांना व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एक पत्रक वाटतायत आणि सांगतायत निर्व्यसनी जोडीदार निवडा. हा एवढा इम्पॅक्ट झाला सर की 25-26 इतर पत्रकार आणि सकाळला फ्रंट पेजला बातमी. म्हणजे 25 लाख लोकांपर्यंत आम्ही एका 3,000 ते 4,000 रुपयांच्या कार्यक्रमाने पोहोचलो. कारण युनिक आयडिया पाहिजे. तशी ही संविधान मित्र ही युनिक आयडिया आहे. याचा जर सर तुम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला, एक 2-2.5 मिनिटाचा, जो व्हॉट्सअपवर गेला पाहिजे. संविधान मित्र का? तर याचा रिस्पॉन्स अजून चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. तर आज आपण एवढं हे सगळं आपल्यासाठी घडतंय, सोशल मीडिया वगैरे. जेव्हा जिथे कुठे आपल्याला संधी नव्हती, आज आपल्या प्रतिभा आणि आपलं म्हणणं व्यक्त करायला किती मोठी संधी, किती कमी पैशात उपलब्ध झालेली आहे. आणि याचा वापर आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तर आता हा कार्यक्रम का घेतला? तर ते पॅम्पलेट आम्ही छापलं होतं. त्याच्यात असं म्हटलं होतं, की समजा नवरा हा अभिषेक बच्चन सारखा असेल आणि त्याची बायको निश्चित जर ऐश्वर्या राय सारखी असेल, तर येणारं मूल कसं जन्माला यायला पाहिजे? पण एका जोडप्याला येणारं मूल गतिमंद, मतिमंद म्हणून जन्माला. आता हे सगळं माईकवर आम्ही बोलत मरीन लाईन्सला फिरतोय. जोडपी ऐकताय. मुली त्यात अलर्ट होत आहेत. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात, जर स्त्रियांनी ठरवलं तर ती पुरुषाला पूर्ण कंट्रोलमध्ये आणू शकते किंवा ते वशमध्ये करू शकते. हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे. मग आम्ही याचं प्रमोशन करत असताना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने कॉलेजमध्ये जात असताना हे उदाहरण आम्ही नक्की देतो, की गतिमंद मतिमंद मूल कसं जन्माला आलं? ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सगळी शहानिशा केली, चेकअप केला आणि एक पहिला प्रश्न विचारला, तुमच्या मागच्या 5 पिढ्यांमध्ये कोणी व्यसनी होतं का? हो, ते म्हणाले माझे पणजोबा होते. हा त्याचा इफेक्ट आहे. मी माझ्या बापाची दारू पितो किंवा मी माझ्या पैशाची दारू पितो म्हणणारा, तुझ्या बापाचं काय जात? अरे आमचं काय जात नाही. जो जन्माला आलेला नाही, त्याचं आयुष्य बिघडवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? हे जेव्हा लोकांना कळतं, की अरे बापरे! म्हणजे हे आपल्यापुरतं सीमित नाही, की दारू प्यायलं आणि संपलं आयुष्य, उद्ध्वस्त केलं, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, एवढं नाहीये. ते येणाऱ्या जनरेशनला सुद्धा याचा जर त्रास होणार असेल, तर हे किती घातक आहे. आणि म्हणून हे मी समप्रमाण सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं प्रमाण सांगतो. हा प्रश्न मी लोकांना विचारतो, की समजा जोडप्यांमध्ये एक व्यक्ती दारू पीत असेल, तर येणारी पिढी 40% व्यसनी होण्याची शक्यता आहे. जो दोघंही म्हणत असतील, एक पॅक तुझा, एक पॅक माझा, तर किती प्रमाण होईल? तर सहज समोरून उत्तर येतं 80%. कारण 40 गुणिले 2 80. मी बोललो हे गणित नाहीये. हे फिजिक आहे. 40 नाही, 400% शक्यता आहे सर, की येणारं जनरेशन ही व्यसनी होईल. मग आज निर्व्यसनी जोडपं किंवा निर्व्यसनी जोडीदाराबरोबर आपण आपलं आयुष्य घालवणं किती आवश्यक आहे, हे जर आपण तरुण मुलांना समजून सांगू शकलो, तर कलम 47चं महत्व सहज लोकांच्या लक्षात येणार.
अरे मार्गदर्शक तत्व मूल अधिकारामध्ये पण येऊ शकतात ना. तुम्हारे विचारों की सरकार लाओ, सब हो सकता है. हम्म. पण आज कसं आहे, ज्यांची संस्कृतीच मुळात दारूची आहे. सूर और असुरों का युद्ध है ना. सुरा जे दारू नाही प्यायचे ते असुर. जर हे सांस्कृतिक संघर्ष आहे, तर ह्या सांस्कृतिक संघर्ष आपण करतो, सगळेजण मांडतो. आजही ती मांडणी सुरू आहे, की मुख्य संघर्ष हा सांस्कृतिक संघर्ष आणि मी मान्य करतो आहे. मग आपली संस्कृती असुरांची होती, तर आम्ही आज असुर आहोत का? हा महत्वाचा प्रश्न. आम्ही असुर आहोत का? माझा एक दिल्लीचा आणि एक नॅशनल ग्रुप आहे. त्यांनी असुर वगैरे असं काही टाकलं होतं. मी त्यांना लिहिलं, पाली भाषा का अभ्यास करो. उसमें असुर का मतलब क्या निकलता है देखो. जो सूरा नहीं पीते थे, जो शराब नहीं पीते थे, उन्हें असुर कहा गया है. तो त्यांनी सांगितलं, अरे अभी तो पूरा इतिहास ही बदल जाएगा. बोले हाँ यही है, यही है. मुंबई में भाई आज किसको कहते हैं? जो गुंडा होता है उसको भाई कहते हैं. भाई का मतलब ही बदल गया है, शब्दों का मतलब ही बदल गया है. भाई यानी बड़ा भाई, आदरपूर्वक शब्द था. दादा, दादा क्या है यार? दादा यानी गुंडा. ये शब्द के मीनिंग कैसे बदलते हैं और ये शब्द को कैसे अप्रचलित किया जाता है, यानी उसको त्याला म्हणजे कशा पद्धतीने त्यांची प्रतिष्ठा संपवली जाते, हे सुद्धा आपण लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. तर सर हे 1750 ब्रिटिशांनी सुरू केलं. संयुक्त महाराष्ट्र जेव्हा होता, गुजरात आणि महाराष्ट्र, तेव्हा जसं संविधान लागू झालं 1961 पर्यंत महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होती. 61 मध्ये ती शिथिल करण्यात आली. शिथिलतेचं कारण असं, काही आदिवासी लोक, 400 आदिवासी लोक ही दारू पिऊन वारली. मग ती लोक मरू नयेत, म्हणजे लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणं. आज किती मरत असतील? आज जेवढे कोरोनाने लोक मरत नाहीत, तेवढे दारूने मरतात. खूप चांगले कायदे आले. 2003 साली तंबाखूजन्य पदार्थाचा कायदा आला. तंबाखू आपल्याकडे तर काय, बिड्यात तंबाखूचे माझे वडील बिड्या बनवून शिकले. आई माझी बिड्या बनवायची. तर ते आपल्याला काय वाटायचंच नाही ना. पण तंबाखू हा जगातला सगळ्यात मोठा टेररिस्ट आहे. कोरोनापेक्षा घातक तंबाखू आहे. दिवसाला 2,500 लोक, काय म्हणतो मी, दिवसाला 2,500 लोक हे तंबाखूने मरतात. माझं म्हणतं दारू नाही, तंबाखू म्हणजे काय? तंबाखू थोडी व्यसन आहे, असं लोक म्हणतात. 2,500 लोक जर तंबाखूने मरणार असतील आणि 10 लाख लोक देशात दरवर्षी तंबाखूने मरतात. आज किती कोरोनाने मृत्यू झाले? का वातावरण नाही तंबाखूविषयी? इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागत नाही. ही लस, ती लस, प्रत्येक लसामागे प्रत्येकाला 100 रुपये, याला 100, त्याला 100, तिथपर्यंत. 50-60 रुपयाची लस आज 1000-1500 पर्यंत जाते. तंबाखूमुळे 10 लाख लोक मरतायत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत जगात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे 20 कोटी लोक मरणार आहेत. पण मीडिया याच्यावर बोलायला तयार. आमचं काम एवढं म्हणजे असलं कठीण काम आहे ना, आम्ही काय बोलायला गेलो लोकांना बोलतो, अरे जायला आम्ही जे करतोय त्याच्यावरच तुम्ही बोलता आणि छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही एवढं मोठं बोलत असता. तर त्यामुळे हा एक पदार्थ. आणि जसं आता आर्यन खानचा विषय आला, NDPS ऍक्ट जो आला 85 मध्ये, हा सुद्धा कुठून आला हो? आज समीर वानखडे कधी हिंदू बनतात, कधी मुसलमान बनतात, कधी बौद्ध बनतात. आज तेवढ्या मोठ्या पदावर ते बसले, त्यांच्यावर आम्ही काम केले. तरी मी त्यांना विचारलं होतं, सर तुम्ही विदर्भातले का? नाही नाही, मैं इधर का ही. आणि तेव्हा मला जाणवलं, आता हा माणूस खोटं बोलतोय काय. वानखेडे म्हटल्यावर बोललो,
हा आता आपल्याकडचंच दिसतोय. मग ते समीर दाऊद वानखडे आहे, नाव पण समीर ठेवल्यामुळे तर आता तर काय ते हिंदू पण असतं, मुस्लिम पण असतं, कॉमन नाव झाले. तर हा ड्रग्सचाच पण जो कायदा आलेला आहे, म्हणजे व्यसनांचं प्रमाण कसं वाढत चाललेलं आहे बघा. दारू पासून सिगरेट पर्यंत आले, आता ड्रग्स आले. ड्रग्स सोडा, साध्या साध्या गोळ्या बटन म्हणतात, म्याव म्याव म्हणतात. मुंबईत शाळेच्या बाहेर ह्या गोळ्या विकल्या जातात पोरांना. म्हणजे हा विषय एवढा गंभीर आहे ना, हा घरात तुमच्या कधी शिरेल. मला एक बाई अंधेरीला राहते हो, तर प्रत्येक आठवड्याला फोन करते, म्हातारी बाई आहे, तरुण मुलगा आहे. तर मेरा लड़के को कुछ तो कर को. आता ते कोरोनाच्या काळात ना त्याला ऍडमिट करता येत होतं, ना त्याला घरातून घेऊन जाता येत होतं. आप बोलोगे उतना पैसा देती हूँ. अंधेरीला ते घर आहे. मुलगा घरात राहतो, काही करत नाही. आम्ही विटलेलो आहोत. 70 वर्षाची बाई मला फोन करून हे सांगते. तर ज्याच्या घरामध्ये व्यसन शिरलेलं आहे त्याला माहिती आहे व्यसनांचं काय आहे. पण जर आपण दुर्लक्ष करणार असू, हे माझ्या घरापुरतं आहे, तर बिलकुल नाही. हे कधी तुमच्या घरात येऊन शिरेल हे तुम्हाला कळणार. आता याच्या अवतीभोवती किती लोक आहेत. लोक असं म्हणतात दारूचे कारखाने बंद करा ना, सगळं सुटून जाईल. हे एवढं सोपं नाहीये. दारूचे कारखाने बनले, आम्ही मोहाची दारू काढतो, घरात दारू काढतो. लोक घरात दारू काढतात. आज गुजरातमध्ये दारू बंदी आहे. मी साबरमती आश्रम मध्ये गेलो होतो गांधीजींच्या, तिथे दारू पिऊन पडलेली माणसं मी बघितली. आज आम्ही का नाही पित? आम्हालाही वाटायचं कॉलेजमध्ये असताना, आम्ही पण प्यालो होतो. मी असं नाही म्हणत की मी नाही प्यालेलो आहे, कारण पियर प्रेशर असतं. आपला जर सगळा ग्रुप पिणार असेल आणि त्याच्यात आपण जर मायनॉरिटी मध्ये असू, तर लोक बोलतात अरे काय आहे तू. अरे बियर तर काय लेडीज दारू आहे. पोरी बियर पितात, तुला प्यायला काय झालं? मग मी प्यालो. तर असं मी म्हणत नाही मी नाही प्यालेलो आहे. पण आम्हाला त्याचं जेव्हा गांभीर्य कळलं, आम्ही त्याच्यापासून लांब झालो. आम्ही म्हणजे व्यसनी नाही झालो. व्यसन म्हणजे काय? तुझं माझं जमेना आणि तुझ्या विजा करवेना, अशी जेव्हा अवस्था आहे. तुझं माझं जमेना, उद्या जोडतो. एक उदाहरण देतो. एक आमचा कार्यकर्ता आहे होता, त्याचा मुलगा ऍडमिट होता. मुलाला इंजेक्शन द्यायला 1500 रुपये बायकोने दिले. त्या माणसाने संपूर्ण 1500 रुपयाची दारू प्याला. डान्सबार बंदीच्या वेळी एक 50 ते 55 वर्षाचा व्यक्ती त्याच्या बायकोला असं सांगतो की तो डान्स गर्ल कडे जातो, ही माझी पूर्वाश्रमीची बायको आहे आणि म्हणून मी हिच्याकडे जातो आणि पोराचं इंजिनिअरिंगचे पैसे तो भरू शकत नाही. ही अशी अवस्था या सगळ्या याच्यातून येते. त्यामुळे हा विषय एक समाज म्हणून सुद्धा प्रत्येक बौद्धाने निर्व्यसनी असलंच पाहिजे. तेव्हाच आपण ते पंचशील ग्रहण करण्याच्या लायकीचे आहोत आणि ते 22 प्रतिज्ञाविषयी जोराजोराने ऊर आणून बोलण्याच्या लायकीचे आहोत. पहिल्या 4 प्रतिज्ञा एवढ्या जोरात बोलतात, ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. ते तुमच्यासाठी म्हणता की दुसऱ्यांना चिडवण्यासाठी म्हणता? दुसऱ्यांना चिडवण्यासाठी म्हणता ना. मग जेव्हा वेळ येते 17व्या प्रतिज्ञेची, तेव्हा हळूच म्हणता मी दारू पिणार नाही. का नाही तेव्हा जोरात आवाज येत? मी गौरी गणपती देव मानणार नाही, शंकराला जोरात दुसऱ्यांना चिडवण्यासाठी. अरे दुसऱ्यांसाठी त्या प्रतिज्ञा नाही. जे बौद्ध झालेले ते बौद्ध होणं म्हणजे काय, त्याची आचारसंहिता 22 प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून ऍज अ समाज म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन, मध्ये प्रयत्न पण केला होता की निर्व्यसनी बौद्ध समाज निर्माण करण्याचा आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. खूप पैसे वाचतील, खूप पैसे वाचतील. हो, मोठे मोठे अधिकारी जे इंग्लिश दारू पित होते, रिटायर झाल्यानंतर देशी दारूवर आले. मी स्वतः बघितलेलं आहे. देशी दारू म्हणजे काय असते हो?
150-200ची क्वार्टर घेणारा माणूस जर आज 30 रुपयाची क्वार्टर घेऊन काय काय अवस्था आहे. दुसरं सेक्स लाईफवर याचा परिणाम होतो. हे मुलांना माहिती नाही, सांगितलं पाहिजे. सेक्स लाईफवर याचा परिणाम होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडनं लांब राहणं आवश्यक आहे. कारखाने बंद झाले तर हा सगळा प्रश्न संपेल असं नाहीये. बंद झाले पाहिजेत. पण त्यामुळे प्रश्न संपेल असं नाही. जर मला दारू प्यायची इच्छा झाली, व्यसन करायची मला इच्छा झाली, मला त्या नशेत जिंकण्याची इच्छा झाली, तर मी पावाला आयडेक्स लावून पण खाईन आणि नशा करेन. काय कराल तुम्ही? कफ सिरप तुम्ही 2 बॉटल अशा प्या ना. कशी नशा येते बघा. काय काय बंद कराल? झाल्या पाहिजे. नक्की झालं पाहिजे. पण एनर्जी किधर वेस्ट कर रहे हो? किती एनर्जी जाते? अरे एक दारूचं दुकान बंद करायला नियम काय आहे? की त्या भागातले 50% जर महिला असतील तर त्याच्यातल्या म्हणजे एकूण महिलांच्या 50% महिलांनी मतदान केलं पाहिजे विरोधात. ही किती कठीण परिस्थिती आहे. भंडाऱ्यामध्ये मागच्या 4-5 वर्षापूर्वी एका बाईला जाळलं होतं दारूवाल्यांनी. त्यापेक्षा हे सोपं आहे ना, की बाबा तू लांब राहा. तू लांब राहा. दारूपासून लांब राहा. हे सांगणं सोपं आहे ना. हे पटवून सांगणं जास्त सोपं आहे. दारूचा तो विरोध केला पाहिजे, ते निर्माण नाही झालं पाहिजे, सगळं मान्य आहे. पण प्रॅक्टिकल काय आज? जेव्हा सरकारच दारूच्या पैशावर चालवलं जातंय, तेव्हा हे शक्य आहे का? जर सरकारच म्हणत असेल की आम्हाला उत्पन्न 22,000 कोटी रुपये मिळतात दरवर्षी. और हमारी ताकत मैं आपको बताता हूँ, मंचासारख्या लोकांची ताकद. आम्ही मागणी करतोय फक्त 1% रक्कम प्रचार प्रसार प्रबोधनासाठी. म्हणजे सर किती मिळतील? 220 कोटी रुपये मिळतील. काय आहे? क्षुल्लक गोष्ट आहे. आज एक बजेट किती आहे महाराष्ट्र शासनाचं व्यसनमुक्तीचं? 21 और 22 करोड असं काहीतरी बजेट आहे. म्हणजे 20-22 करोड मध्ये 12 कोटी लोकांना व्यसनमुक्तीचे धडे द्यायचे. सोपं आहे काय? आणि जर तुम्ही समजू शकला नाही, मला एक अधिकारी म्हणाले, सर नाव नाही घेत, आपलेच आहेत, अरे हे प्रचार विचार करून काय कधी दारू बंद होते का? आणि हे सगळं काम करायची गरज नाही, हे सगळं बंद करा. एवढं वाईट वाटलं मला. मागे बाबासाहेबांचा फोटो लावलाय आणि समाजामध्ये बोलतात, म्हणजे नाव घेणं उचित नाही, आणि ते म्हणतात मी धम्माचं काम करतो. मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं सर तुम्हाला काय वाटतं? लोक दारूत गटारात पडल्यावर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जातात का? त्यांना रिअलाइज करून द्यावं लागतं. इथे त्याला लागलं पाहिजे. AA नावाची संघटना आहे, अल्कोहोलिक अनॉनिमस. ते काय करतात? जो जुना बेवडा आहे तो नवीन बेवड्यांपुढे लेक्चर देतो की मी दारू कशी सुरू केली आणि मी बराच कसा झालो. त्यामुळे भावांनो, तुम्ही याच्यापासून लांब राहा. आणि याच्यातून अनेक लोक सुधारलेली आहेत. त्यामुळे आमचं जे काम आहे ते असं मनाला भिडणारं काम आम्ही वाचतो, आम्ही आरसा त्यांच्या पुढे आणून ठेवतो. त्यामुळे या गोष्टीसाठी प्रचंड संयमाची, कारण 22 वर्ष न पिणारा माझा एक कार्यकर्ता रोज ते काय म्हणतात, आजचा दिवस नाही. सकाळी त्यांची एक प्रार्थना आहे, मी आजचा दिवस दारूपासून व्यसनांपासून लांब राहीन. काय म्हणतात रोज सकाळीचा? उद्याचं सांगता येत नाही. किती भयानक आहे. 22 वर्ष दारू न पिलेला माझा एक सहकारी 22 वर्षानंतर दारू पिल्यानं खूप कठीण आहे सर हे काम. सरकार आम्हाला बोलतं रिपोर्ट द्या किती मुक्त झाले, आणि उद्या जर तो पिताना दिसला तर आम्ही काही म्हणू की काय काय करावं तर काय? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी आमची अवस्था आहे. हा विषय खूप गंभीर आहे. आम्ही आल्यापासून आम्ही याच्यात काय केलं, अनेक कलाकारांना इन्व्हॉल्व केलं.
अनेक कलाकारांच्या बाईट्स घेतल्या, त्यांना स्टेजवर आणलं. मकरंद नानासपुरे, सिद्धार्थ जाधवला आम्ही आमचा ब्रँड अँबॅसेडर बनवला महाराष्ट्र शासनात. मोघे साहेबांनी खूप चांगलं काम केलं. व्यसनमुक्ती धोरण आणलं. धोरण कशावर आणलं? कलम 47. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ज्याचं स्वतःचं व्यसनमुक्तीचं धोरण आहे. अख्ख्या देशामध्ये असं एकही राज्य नाही. आणि आपण दरवर्षी 2 दिवसाचं व्यसनमुक्तीचं संमेलन घेतो. तर हे सगळे प्रयत्न आम्ही त्या काळात केले. आणि त्याचं हे आता हे सरकार आलंय 2-3 वर्ष काय होत नाहीये. कोरोनाचा काळ आहे. काही सांगता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही. पण त्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते 2 दिवस एकत्र येत होते. त्यांचं संमेलन होत होतं, चर्चा होत होती आणि महाराष्ट्राला एक वेगळी दिशा त्या निमित्ताने मिळत होती. तर हे काम नुसतं बंद झाल्याने होणारं नाहीये. हे सातत्याने चिरकाळ करणारं काम आहे. जर कुठल्याही समाजाला मला फार वाईट वाटतं आणि आपल्या समाजाचं जेव्हा एंट्री होते, बाबासाहेबांचा पुतळा असतो, 2-4 पावलावर गेल्यानंतर तिथे बार असतो, दारूचं दुकान असतं. हे जे चित्र आहे, हे फार अत्यंत दुःखदायक चित्र आहे. जो माणूस आयुष्यभर व्यसनांना कवटाळलं नाही ज्यांनी, एवढ्या त्रासात जाऊन सुद्धा म्हणजे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे 2 अशा व्यक्तिमत्व आहेत, की यांनी कधीही दारूला स्पर्श केलेला नाही, व्यसनांच्या आहारी गेले नाही. त्या समाजाची आज आयडेंटिटी काय होते? तर त्यामुळे माझं सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे, की आपण जर करता आलं, तर ह्या विषयावर चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करूया. आम्ही तयार आहोत. आम्ही आमचा प्रयत्न मला 3 कोटीची ऑफर होती सर. 2006ला डान्सवर बंदीच्या वेळी मागे घ्या. हे सगळं तुमचं हे जे चाललं. 3 कोटी काय होतात तर? आज अमोल मडामीला काय एवढ्या तुटपुटव्या मानधनावर काम करावं लागलं असतं काय? आज आमच्या जीवनाचे प्रश्न अजूनही संपलेले नाही. 3 कोटी रुपये सोडले सर. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात आपण केलेल्या आहेत. मला हेच म्हणायचं आहे, की व्यसन हा गंभीर असा आजार आहे. लक्षात घ्या, आम्ही पण जेव्हा अक्कल नव्हती किंवा समजत नव्हतं, तर व्यसनी व्यक्तींचा आम्ही तिरस्कार करायचो. खूप महत्वाचं आहे. व्यसनी व्यक्ती आपला दुश्मन नाही, त्याचा तिरस्कार करू नका. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणते, की व्यसन हा एक मानसिक आजार आहे. आणि जर तो आजार आहे, तर त्या आजाराला आपण उपाय करू शकतो. आणि मग समुपदेशन केंद्र आहे, समुपदेशन आहे आणि मग ती सगळी प्रोसेस आहे. आणि त्यासाठी थोडंसं वातावरण पण असलं पाहिजे. जाता-जाता एक 5 मिनिटं थोडंसं चित्रपटसृष्टी काय करते तेही सांगेन. पूर्वी चित्र म्हणजे सर तुमच्या काळामध्ये असं होतं, "ऐ दिल चल पीकर झूमे, इन बस्तियों में घूमे. यहाँ तुझे खोना था, बदनाम तो होना था, हुआ, हुआ, हुआ." असा राजेश खन्ना म्हणायचा. म्हणजे पिल्यानंतर तू बदनाम होणार आहेस, गुम होणार आहेस, असा त्या काळचा हिरो म्हणायचा. आजचा हिरो काय म्हणतो? आजचा हिरो एकदम फिट आहे. 50 वर्षाचा झालाय, लग्न नाही केलंय, पण गर्लफ्रेंडची कमी नाहीये. असा जर सलमान खान हे म्हणत असेल, की हमको पीनी है, हमको पीनी है. ते पण पोलिसांच्या वेशामध्ये गाणं शूट होतंय. प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्हाला एक गाणं व्यसनांवर दिसेल. मग तो उदास झालेला प्रेमी असेल किंवा इतर कोण पण असेल, पण दिसणार तुम्हाला. आणि हिरोच्या पूर्वी विलनच्या हातात ग्लास दिसायचा. तर हिरोच्या पण हातात ग्लास. ही काय स्ट्रॅटेजी? ही स्ट्रॅटेजी आहे या दारू निर्माण करणाऱ्या कंपन्यांना. हे नकोय की तुम्ही बेवडे व्हा नाही काय. आमचे दरवर्षी 20% कस्टमर वाढले. बस हेही टार्गेट आहे. म्हणून फंडिंग सुरू आहे. तर हे सगळं ह्या वेने सगळं चाललेलं आहे. त्यामुळे जाहिराती, मग तो शाहरुख खान काय येतो, अजय देवगण काय येतो, अमिताभ बच्चन पण येतो, गुटख्याची ॲड करतो आणि त्याला लोकं ट्रोल करतात. तेव्हा तो म्हणतो, "अरे इस वजह से हमें भी कुछ पैसा मिल जाता है और जो निर्माण करते हैं उनको भी मिलता है." आणि अशा लोकांना आपण महानायक म्हणतो, हिरोज म्हणतो.
आपण यांना ऍक्टर आणि ऍक्ट्रेस म्हटलं पाहिजे, अशा वेनं यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. विषय तर मोठा आहे, पण जे काही बेसिक हायलाइट्स आहेत, मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. हां, तुमच्याकडे कोण व्यसनी व्यक्ती असेल, तर माझा जो नंबर आहे तुम्ही माझ्यावर कॉल करू शकता आणि आम्ही त्यांना तुमच्या भागात जिथे कुठे व्यसनमुक्ती केंद्र असेल, तिथे आम्ही सजेस्ट करू. स्वस्तामध्ये त्यांना कसे उपचार मिळतील, या संदर्भात पण आम्ही त्यांना विनंती करू आणि अशा वेळेने एक व्यसनमुक्त समाज हा सक्षम समाज असतो आणि निर्व्यसनी समाज, निर्व्यसनी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या एकंदरीत ध्येयातून आमचं हे कार्य सुरू आहे. हे अविरत कार्य करायचं आहे. एकदा केलं की संपलं असं नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी संविधान फाउंडेशनचे आणि विशेषतः खोब्रागडे सरांचे इथे खूप खूप आभार व्यक्त करतो, की त्यांनी अत्यंत महत्त्वाचा असा विषय, कारण ह्या विषयाला कोण हात घालत नाही. कारण उसके लिए आईना देखना पडता है. तर ह्या विषयाला कोणी हात घालत नाही आणि हा विषय घेऊन तुम्ही लोकांपर्यंत मला इथे बोलवलं, मला एक संधी दिलीत आणि मला व्यवस्थित वेळ देऊन तुम्ही तासभर मला वेळ दिला आणि माझी मांडणी करण्याचा मला जो संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. छान छान. थँक्यू अमोल सर. अमोल सर, आपण Thank you. खूप छान प्रमाणे वेगवेगळे प्रॅक्टिकल उदाहरण देऊन साध्या भाषेत आर्टिकल 47 आज समजावलंय आपण सगळ्यांना. आजच्या विषयावर आपण बरीच माहिती पण दिली आहे आणि या चर्चेद्वारे आपण नशाबंदीचा संदेश सुद्धा दिलाय. नशाबंदी, डान्स बार बंदी यासारखे वाखण्यासारखे आपण सतत कार्य करत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार सुद्धा. आजच्या संविधान शाळेला वेळ काढून उपस्थित राहून आजच्या महत्त्वाच्या विषयावर आपले विचार सामायिक केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आजच्या शाळेचा समारोप करण्यासाठी आता मी संविधान फाउंडेशनचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम सरांना आमंत्रित करते. एक मिनिट महेंद्र एक मिनिट. हा, ओके. म्हणजे अमोलजी, जी सर. मी समाज कल्याणला कमिशनर होतो. ते जे व्यसनमुक्ती संमेलन आहे ना, हो सर. त्याची एक स्टोरी आहे, थोड्या 1 मिनिटात सांगतो मी. जी सर. भोगे साहेब मिनिस्टर असताना एकदा पुण्यामध्ये बैठक झाली. म्हणजे व्यसनमुक्तीचं धोरण ठरवण्यामध्ये म्हणजे माझं फार काही योगदान नाही, पण माझा तो एक पुश होता. ते जे काही समाज कल्याणला एक डिपार्टमेंट अटॅच आहे, एक अधिकारी होते त्यामध्ये काम करणारे. तर जेव्हा रेस्टॉरंटला अशी चर्चा झाली तर मोगे साहेब नेहमी म्हणायचे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतात, इतर साहित्य संमेलन होतात, तिथे मग या विषयावरची चर्चा होत नाही, महत्वाचा विषय आहे. तर मग मी त्यांना असं बोलून गेलो. अनेक तिथल्या पुण्यातल्या काही संस्थांना त्यांनी बोलावलं होतं. तर मी त्यांना सांगितलं की जर दुसरे आपल्याला जर संधी देत नाही तर आपण आपल्यासाठी संधी निर्माण करायची ना. व्यसनमुक्तीचं साहित्य संमेलन हे आपण स्वतः सामाजिक न्याय विभागाने घ्यायचं आणि त्यावेळेस मी तो प्रस्ताव तयार करून मी त्यांच्याकडे पाठवला होता आणि मग पहिलं व्यसनमुक्तीचं साहित्य संमेलन ते मला वाटतं पुण्यामध्ये एक व्यसनमुक्ती केंद्र चालवणारे फेमस व्यक्ती आहेत, मला आता नाव आठवत नाही. तर मग मी त्यांच्याकडे पण गेलो होतो आणि मग अनिल अवचट आहेत ते. हा, अनिल अवचट, राईट. मग त्यांच्या मी त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पण गेलो होतो. मग त्यांच्याशी चर्चा केली. मग त्या तिथे जे लोक ऍडमिट होते त्यांच्याशी पण त्यांनी माझा संवाद घडवून आणला होता आणि मग ते पुरस्कार पण द्यायचा व्यक्तीला, असं मग तो प्रस्ताव सामाजिक न्यायामध्ये बहुतेक ही 2010 ची गोष्ट असेल, 2010 मध्ये. आणि ते मग व्यसनमुक्तीचं संमेलन 2012 मध्ये ते सुरू झालं सर. सुरू झालं पहिलं संमेलन. तो प्रस्ताव केला होता. म्हणजे मी संचालक असताना मग एक संमेलन मला वाटतं तिकडे गोंदियाच्या भागात पण ते गोंदियाला बडोले साहेब आल्यानंतर सगळे संमेलन हे विदर्भात झाले मॅक्झिमम. चालत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्या 1% निधी त्या व्यसनमुक्तीच्या कार्याला दिला पाहिजे असं त्या धोरणामध्ये पण आहे. तर खूप चांगलं. महेंद्र बोला आता. म्हणजे मी सरांचे मी आभार व्यक्त करतो, कारण काय होतं तेव्हा आर.के. गायकवाड सर हे तुमच्या नंतर तिथे आले होते वाटतं ऍज अ संचालक म्हणून. तर त्यांच्या काळात ते, पण त्याची नीव सरांनी इथे ठेवलेली आहे हे माझ्या आता म्हणजे लक्षात आणून दिलं सरांनी.
त्याबद्दल मी किती सरांचे जाहीररित्या आभार व्यक्त करतो आणि किती जाऊन खूप मोठं योगदान. त्याचं जे हा. इनिशिएशन आहे, हो संकल्पना हो, आणि जो प्रस्ताव बेस आहे. हा तो नंतर झाला तो. हा म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगितलं. नाही नाही आणि माहिती असलं पाहिजे सर. तर त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय आहे आणि यामुळे काय झालं सर, या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान व्हायला लागला. त्यांना एक बरोबर. प्रतिष्ठा मिळाली. हो, कारण कोण पहिले सन्मान बिन्मान काय नव्हतं. हे काय येडं हा, आहे, असं कधी खरं होतं खरं. काय? लक्ष देत काय इम्पॉर्टन्स नव्हता त्याला. पण आज हम्म. तुमच्यामुळे आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे म्हणजे एक पॉवर काय असते. जर तुम्ही तुमच्या पॉवरचा प्रॉपर उपयोग केला तर तुम्ही काय करू शकता. तुम्ही असाल नसाल पण तुमचं बरोबर. कार्य हे चिरकाळ काळात चालू असतं. त्यामुळे ती विजन आणि विजनसाठी मनामध्ये तो विचार रुजणं आवश्यक आहे आणि संविधान रुजलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आहेत. आपोआप मी रुजतात. तर म्हणतो बरोबर. जर तुम्हाला देव बघायचा असेल तर तो तुम्हाला संविधानात दिसेल. असा एक छोटा दिसेल. व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. अरे तर वा. देव म्हणजे ही संकल्पना जो देतो ते देव ना. हो. संविधान तुम्हाला जे देतं ते देव सुद्धा देऊ शकत नाही. असं संविधान आहे आणि त्यामुळे संविधान फाउंडेशन खूप चांगलं काम करतंय. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व कार्यकर्त्यांचे मी ते आभार व्यक्त करतो आणि तुमच्याशी जुळून काम करायला मला निश्चितच आवडेल. धन्यवाद. ओके. महेंद्र. धन्यवाद. सर्वप्रथम माननीय अमोल मडामे सर यांचं मी संविधान फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही ज्या विषयावर काम करताय तो विषय तसा पाहिला तर सरकारच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टिकोनातूनही उपेक्षित विषय आहे. अगदी. या विषयावर सहसा कोणी काम करत नाही आणि या विषयावर सहसा कोणी बोलतही नाही. जी सर. दारूबंदी हा शब्द तसा घासून घासून गुळगुळीत झालेला आहे आणि अगदी सर. यासाठी मात्र काम करणारी फार मोजकी मंडळी आहेत. जसं आता सरांनी उल्लेख केला आदरणीय डॉक्टर अनिल अवचट. तर सर आपण जी काही या विषयाची मांडणी केली, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 47, खरं म्हटलं तर आर्टिकल 47 हा फार व्यापक आणि विस्तारित आहे आणि त्याची मांडणी करत असताना अतिशय चांगली उदाहरणं आपण दिलीत, मुद्दा समजावून सांगितला आणि खरं म्हटलं तर हे जे संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या संविधान जागृतीसाठी जे राज्यभर लोक काम करत आहेत, हे सगळं जे काम करत आहेत ते राष्ट्र उभारणीचं काम आहे. राष्ट्र उभारायचं असेल तर माणसाला उभं करावं लागेल आणि माणसाला उभं करायचं असेल तर एकीकडे माणसाला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, मूलभूत सुविधा द्याव्या लागतील, तर दुसरीकडे त्या माणसाला अपाय करणाऱ्या गोष्टीपासून त्याला दूर करावं लागेल आणि म्हणून माणसाला अपाय करणारी जे एक व्यसनाधीनता आहे, मग ती दारूची असेल, ती तंबाखूची असेल, ती ड्रग्सची असेल, ती अन्य कोणत्याही गोष्टीची असेल, त्यासाठी त्याला त्यापासून दूर करणे आणि त्याची संचेतना त्या माणसामध्ये निर्माण करणे हे मोठं महत्वाचं काम सर आपण नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून करत आहात. खरं म्हटलं तर आपण ते डान्स बारच्या अनुषंगानं जे काम मुंबईमध्ये केलं, हे काम किती धोक्याचं काम आहे हे म्हणजे विचारही करण्याच्या पलीकडचं काम आहे. वेषांतर करून बार मध्ये जाणं, डान्स बार मध्ये जाणं, तिथलं ते व्हिडिओ क्लिपिंग घेणं आणि ते सगळे पुरावे सादर करणं, त्या काळात तुम्हाला किती धमक्या येत असतील आणि किती लोकांनी तुम्हाला काय काय कसं कसं पद्धतीनं वागवलं असेल, त्यावर पण वेगवेगळ्या चेंबूरवरून मला धमकी पण आली. चेंबूरवरून मला धमकी आली होती हा, की ठोक डालेंगे निश्चितच. मार डालेंगे करके. यस तर मी त्यांना म्हणालो होतो यस मैं अभी भाईकेला में खड़ा हूँ, आपको आना है तो आ जाओ. तर सर सुपारी सुद्धा निघाली होती असं नाही. येस. पण माझ्या बरोबर एक मित्र होता. त्या मित्रांनी ती सुपारी थांबवलेली आहे. तर हे अशा प्रकारचे सगळे अनुभव आपण त्या काळात घेतलेले आहेत. बरोबर. पण आज हे खूप फार आनंद वाटतो. मोठं कारण डोंबिवलीमध्ये मी राहतो. डोंबिवली ही आगरी कोळ्यांची वस्ती आहे आणि तिथे जमिनीच्या पैशाने खूप श्रीमंत झाली. पण पैसा आला पण तो कुठे वापरायचा माहिती नव्हतं. तर अनेक आगरी कुटुंब म्हणजे माझा एक मित्र मिथेन म्हणून, तो जैन समाजाचा, तो डान्स बारमुळे एवढा हे झाला होता, की तो
रस्त्यावर पडलेला दिसतो. जैन समाजामध्ये जिथे दारू, मांस, मटण सब निषेध आहे, त्याला त्याच्या भावाला त्याची डिस्पेन्सरी विकावी लागली होती सर. म्हणजे अशी माझ्या जवळची उदाहरणं मी बघितली. एकाला 60 लाख रुपये मिळाले जमिनीचे विकून. त्याला असं वाटलं काय मला मिळालं आणि काय नाही. त्याने एक टेबलच बुक केला सर. जे पूर्वी लुंगीवर होते परत ते लुंगीवर यायला त्यांना 2 वर्ष पण नाही लागले. 60 लाख रुपये उडवून टाकले. तर असो. फार चांगलं आणि महत्वाचं काम आपण करताय सर. हे काम करत असताना आपण लोकांना रिअलाइज करून देताय, ती संचेतना लोकांमध्ये निर्माण करताय. व्यसन हा आजार आहे, तो मानसिक आजार आहे आणि या मानसिक आजाराला कोणीही बळी पडू नये आणि समजा बळी पडला तर तो त्यातून मुक्त व्हावा या दृष्टिकोनातून आपण काम करताय. रोग्यांकडे रोगी म्हणूनच पाहावं, त्याचा तिरस्कार करू नये आणि त्यातून त्याला बरं करण्यासाठी आपण जे काही कसोशीनं प्रयत्न करतायत, आपल्या कार्याला आमचा सलाम आहे. आपल्या कार्याला आमच्या सदिच्छा आहेत. आपण कालच संविधान मित्रचा फॉर्म भरला. आपण संविधान मित्र आहात, संविधान फाउंडेशनचे मित्र आहात. संविधानाच्या एका एका कलमावर काम करणं फार मोठं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांना घेऊन अनेक मंडळी काम करतायत. आम्ही पण संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करतोय की ही जागृती लोकांमध्ये घडवण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नात आपण सहभागी झालात. एक प्रकारचं आम्हाला एक मोलाची साथ आपण या माध्यमातून दिलेली आहे. सर, संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. आपल्या पुढील कार्याला सदिच्छा देतो. जिथे कुठे आपण हाक माराल तिथे संविधान फाउंडेशन आपल्या सोबत राहील आणि संविधान जागराचा ही जी चळवळ आहे ही मिळून आपण सारेजण पुढे नेऊया. आदरणीय इजेड सर सुद्धा या संविधान शाळेच्या संवादात उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. नेहाताई खोपरागडे यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्यांचेही आभार मानतो. प्रितीश निरंजन यांनी तांत्रिक बाजू सांभाळली, अपूर्वाने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केलं, मी त्यांचेही आभार मानतो. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. आणि आदरणीय हा सर, ते आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस आहे. हा अच्छा. तर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिवसाच्या सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि हा 34वा संवादाचा कार्यक्रम आपण इथे संपवूया. पुन्हा पुढल्या शनिवारी 35व्या संवादात एका वेगळ्या विषयावर वेगळ्या वक्त्यांसह भेटूया. तूर्त इथेच थांबू. धन्यवाद. जय भीम.